आता वक्फ दुरुस्ती कायद्यासंदर्भात मोठी बातमी पाहणार आहोत। नुकतीच या कायद्याबाबत संयुक्त संसदीय समितीची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये 44 सुधारणांवर चर्चा करण्यात आली। या बैठकीदरम्यान भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या खासदारांच्या एकूण 14 दुरुस्त्या स्वीकारण्यात आल्या, तर विरोधकांच्या दुरुस्त्या नाकारण्यात आलेल्या आहेत। मतदानामध्ये सत्ताधारी सरकारच्या एकूण 16 खासदारांनी दुरुस्तीच्या बाजूने तर 10 विरोधी सदस्यांनी विरोधात मतदान केलंय। विरोधकांनी विधेयकातील 44 कलमांबाबत आक्षेप घेतलेला होता, मात्र विरोधकांनी घेतलेला आक्षेप फेटाळून लावण्यात आलेला आहे। वापरकर्त्यांद्वारे वक्फ या आधारावरती विद्यमान वक्फ मालमत्तांवर प्रश्न उपस्थित केले जाऊ शकत नाहीत, असंही मोठी दुरुस्ती संयुक्त संसदीय समितीने प्रस्तावित केलेली होती। मसुदा अहवाल 28 जानेवारीला प्रसारित केला जाईल आणि तो अहवाल 29 जानेवारीला अधिकृतपणे स्वीकारला जाईल, असं जेपीसीने सांगितलंय। ऑगस्ट 2014 मध्ये वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेमध्ये मांडल्यानंतर लगेचच ही समिती स्थापन करण्यात आली होती आणि विरोधी पक्षांनी या विधेयकातील प्रस्तावित दुरुस्त्यांवर जोरदार टीका करत त्यांना मुस्लिम समाजाच्या धार्मिक अधिकारांचं उल्लंघन म्हटलेलं होतं आणि त्याचवेळी या सुधारणांमुळे वक्फ बोर्डाच्या कारभारामध्ये पारदर्शकता येईल आणि त्यांना जबाबदार धरलं जाईल, असं सत्ताधारी भाजपचं म्हणणं आहे। They have fixed, they have done it. They didn't allow us to speak anything. No rules, no procedure has been followed. Initially, we have said about the documents which have sought for, give us the documents. Also the representation and the comments. All that things have not been supplied to us. Then started clause by clause discussion. We said, let us discuss clause by clause. First, let us discuss. Jagadambika Pal did not allow to discuss at all. We have not allowed to speak at all in the amendment motion. All amendments have been passed. Is a mover? Our amendments have been rejected, and their amendments have been allowed. We want it to be accountable. We want it to be result oriented. We want it to be beneficial for the community. But then, there has to be a mechanism of consultation for that. I mean, there seems to be no consultation. I mean, for the last 3 months, we have been pushing hard that we should be heard. I mean, Jammu and Kashmir being the Muslim majority state, I mean, we had to push our way and appeal them many times that, listen to our point of view, listen to our concerns. Finally, they invited us, but it doesn't seem that they are convinced that they need to take all these suggestions into account. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।